नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघणार आहेत, ती लॉटरीची डेट पण आता डिक्लेअर झालेली आहे. बघा, ते मागे बघा तुम्हाला दिसत आहे, की पहिला ड्रॉप हा 3 तारखेला लागणार आहे. त्या 3 तारखेलामध्ये जे ड्रॉपमध्ये जे ज्यांनी फॉर्म जे एक्सेप्ट झालेले आहेत, जे रिजेक्ट झालेले आहेत, त्याची माहिती ते देतील. कारण की कसं आहे, प्रत्येकाने फॉर्म भरलेले आहेत, काही मिस्टेक झालेल्या आहेत, काहींनी डॉक्युमेंट अपलोड करताना, काही स्कॅनिंग करताना, काही फॉर्म भरताना स्पेलिंग मिस्टेक वगैरे झालेल्या आहेत. त्या ड्रॉपमध्ये ही सर्व माहिती देण्यात येते. कारण की बघा, फॉर्म भरताना काहीतरी थोडीफार मिस्टेक होत असते. प्रत्येक जण हा व्यवस्थित फॉर्म भरत नसतो. त्याच्यासाठी हे ड्राफ्ट जाहीर म्हणजे फॉर्म ज्यांनी भरलेला आहे त्यांचा एक जो ड्राफ्ट असतो तो ड्राफ्ट लागतो. म्हणजे ज्यांनी पूर्ण फॉर्म भरलेले आहेत, जेवढे ॲप्लिकेशन भरलेले आहेत त्यांची ती यादी असते. आता 3 तारखेला हा ड्राफ्ट जाहीर झाल्यानंतर इथून तुम्हाला 7 दिवसांचा वेळ दिला जातो. म्हणजे तुम्हाला 10 तारखेपर्यंत ते चुका ज्या आहेत ते ते तुम्हाला तिथे त्यांना सांगून ते दुरुस्त करता येतात. म्हणजे आपल्याला 7 दिवसांचा वेळ मिळतो. त्यानंतर तुम्हाला मग तो फायनल ड्राफ्ट तयार होतो. तो ड्राफ्ट मग 15 तारखेला जी लॉटरी निघणार आहेत, लॉटरीचा रिझल्ट लागणार आहेत, त्या लॉटरीच्या रिझल्टमध्ये हा विचारात घेतला जातो. म्हणजे 15 तारखेला हे जे फायनल जे 10 तारखेला जी लिस्ट लागेल, तेच ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट करतील. म्हणजे तेच लॉटरीमध्ये त्यांची म्हणजे लॉटरीसाठी ते निवेदन म्हणजे जे लॉटरीमध्ये निघणार आहे त्यांचा त्या ॲप्लिकेशनचा ते तिथे विचार करतील. 15 तारखेला रिझल्ट लागणार आहे. रिझल्ट लागल्यानंतर बघा खूप साऱ्या लोकांनी कमेंट केली होती, की "सर आता आम्हाला घर नाही लागलं, तर आम्ही जे ई अमाउंट भरलेली आहे, ते आम्हाला रिफंड कधी मिळणार आहे?" तर बघा, आम्ही सिडकोच्या घरामध्ये राहतो. आम्हाला याची पूर्ण माहिती आहे. कारण की मी पण सिडकोच्या घरामध्ये राहतो 2 वर्ष झाले. आम्ही जेव्हा फॉर्म भरला होता, तेव्हा आम्हाला पहिल्या फॉर्ममध्ये घर लागलं नव्हतं. पण आम्ही जी अमाउंट भरली होती, ते आम्हाला तिथून 30 दिवसाच्या आतमध्ये आमच्या अकाउंटवरती रिफंड आली होती. बघा, यांनी पण त्यांचं जे एक पी-डी-एफ आलेली होती, सिडको लॉटरीमध्ये. त्यांनी बघा फर्स्ट टाईम जे सिडको होम साइटवरती पी-डी-एफ आहे, त्यांनी ते तिथे सांगितलेलं आहे, की समजा तुम्हाला जर घर लागलं नाही, तर तुमची जी अमाउंट भरलेली आहे, जसे की वाल्यांनी 75,000 भरलेले आहे, एल-आय-जी वाल्यांनी 1,50,000 भरलेले आणि 2 बीएचकेसाठी 2,00,000 भरलेले आहे. तर ही अमाउंट 30 दिवसाच्या नंतर त्या अकाउंटवरती ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांना 30 दिवसामध्ये ती अमाउंट त्यांच्या अकाउंटवरती रिफंड करण्यात येईल. असे हे अमाउंट तुम्हाला तुमच्या 30 दिवसाच्या आतमध्ये ज्यांना 15 तारखेला म्हणजे 15 फेब्रुवारीला घर लागणार नाही, त्यांना ही अमाउंट मिळत असते. समजा आता काहींनी कमेंट केली, की "सर आम्हाला या लॉटरीमध्ये घर लागलं नाही, तर आम्ही परत फॉर्म भरू शकतो का?" तर तुम्ही 100% फॉर्म भरू शकता. कारण की तुमचं फक्त सिडकोचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तुम्ही सिडकोचं घर घेतलेलं नाही. तुम्हाला सिडकोने तुम्ही घराचं रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी अजून अशी तुम्ही त्याच्यानंतरची जी प्रक्रिया असते, ती तुम्ही पूर्ण केलेली नाही. तुम्ही फक्त सिडकोचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तुम्ही यावेळेस फॉर्म भरला आणि तुम्हाला घर नाही लागले, तुम्ही 100% दुसऱ्या जी लॉटरी येईल त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. तर असे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, त्याच्यानंतर बघा, आता ज्यांना सिडको लॉटरीमध्ये घर लागेल, त्यांना काय करावं लागेल? बघा, आता 15 तारखेला रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर येईल. तुमच्या पोर्टलमध्येच येईल, जिथून तुम्ही लॉग इन केलेलं आहे. तिथे तुम्हाला अलॉटमेंट लेटर येईल आणि त्या अलॉटमेंट लेटरमध्ये समजा एक अंदाज, समजा घराची किंमत आता आपण धरली वाशी. वाशीला जे घर आहे, ते तिथे 74 लाख रुपये घर आहे आणि तिथली अमाउंट हे 1.5 लाख सांगण्यात आलेली आहे एल-आय-जीसाठी. समजा 74 लाख रुपये आणि त्याच्यातून तुम्हाला ते 1.5 लाख मायनस करतील. म्हणजे 74 मधून 1.5 गेले. जी 72,50,000 जी अमाउंट असेल, ते तुम्हाला अलॉटमेंट लेटरमध्ये येतील. म्हणजे तुम्हाला ते अलॉटमेंट लेटर देतील. त्याच्यामध्ये तुम्हाला घराचे हप्ते तुम्हाला भरावे लागतील. आता ज्यांच्याकडे कॅश आहे, ते पूर्ण कॅश करून घर घेऊ शकता. ज्यांच्याकडे लोन करायचं आहे, लोनसाठी सुद्धा एक एन-ओ-सी घ्यावी लागते. ते सिडकोकडे तुम्हाला एन-ओ-सी एन-ओ-सी रूपात म्हणजे तुम्हाला एक अर्ज करावा लागतो. त्यांना सांगावा लागतो, की "सर माझ्याकडे एवढी अमाउंट नाहीये, तर तुम्हाला मला एक एन-ओ-सी द्या." तर ते सिडको तुम्हाला एन-ओ-सी देते. एन-ओ-सी देऊन मग तुम्हाला त्या बँकेमध्ये जावं लागते आणि तिथून मग तुम्हाला ते लोन करावं लागते. म्हणजे लोनची प्रोसेस अशी असते. एन-ओ-सी सुद्धा सिडकोकडूनच तुम्हाला प्राप्त होईल लोन करण्यासाठी. त्यानंतर तुम्ही बँकेमध्ये जाऊन एन-ओ-सी तिकडे जमा करून तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट आहे, पेमेंट स्लिप, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे जे काही आय-टी-आर वगैरे असेल, ते तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला लोन करावं लागते. आणि ज्यांच्याकडे कॅश आहे, ते कॅश भरून सुद्धा ते तुम्ही तुमची इन्स्टॉलमेंट पे करू शकता. पण आता ही इन्स्टॉलमेंट कशी असतात? बघा, अलॉटमेंट लेटरमध्ये इन्स्टॉलमेंट असे आमच्या वेळेस 5 ते 6 इन्स्टॉलमेंट दिले होते. समजा आता आय थिंक 74 लाख रुपये ही वाशी ट्रक टर्मिनल घराची किंमत आहे.
तेथे 6 इन्स्टॉलमेंट असतील अंदाजे. कारण आमच्या वेळेस 6 होते, तर आय थिंक ते किती देतात ते अजून अलॉटमेंट लेटर आल्यावरतीच कळेल. समजा 6 इन्स्टॉलमेंट असले तर 74चे 6 भाग करतील. तसे तुम्हाला एक डेट वाईज देतील. आम्हाला अशी एक महिन्याची डेट वाईज दिली होती, की समजा आता आमच्या वेळेस जे घर लागलं होतं ते आम्हाला 28 लाखामध्ये होतं. तर 28 लाखामध्ये जे घराची इन्स्टॉलमेंट त्यांनी ते 6 प्रकारे केली होती. म्हणजे 4,88,000 असे 6 इन्स्टॉलमेंट दिले होते. म्हणजे तसे तुम्हाला आणि त्या इन्स्टॉलमेंटला 1 महिन्यांचा वेळ दिला होता. समजा या महिन्यामध्ये जर तुम्ही इन्स्टॉलमेंट पे केले, तर तुम्हाला त्याच्यानंतर परत पुढच्या महिन्यामध्ये इन्स्टॉलमेंट पे करावे लागतात. असे इन्स्टॉलमेंट सिडकोच्या घरामध्ये आम्ही पे केलेले आहेत. आता जेव्हा अलॉटमेंट लेटर येईल, त्याच्या अलॉटमेंट लेटरवरती कसे इन्स्टॉलमेंट येतात ते आता 15 तारखेच्या नंतरच आपल्याला कळेल. बघा, एक महिन्यांची वेळ आपल्याला दिल्या गेलेली आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला बघा, ॲग्रीमेंट आणि रजिस्ट्रेशन करावं लागतं, ज्यांना घर लागलेले आहेत. ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला बघा, तुम्हाला काहींना वाल्यांना आणि वाल्यांना वेगवेगळी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्ज असतो. ईडब्ल्यूएसला जी स्टॅम्प ड्युटी असेल ते अजून जाहीर केलेली नाही आहे. पण जे मागच्या लॉटरीमध्ये जे सेक्टर 34-36 मध्ये होते, त्यांना 3% रजिस्ट्रेशन चार्ज होता आणि ₹1000 स्टॅम्प ड्युटी होती. वाल्यांसाठी सुद्धा हीच प्रोसेस होती. पण आता या लॉटरीमध्ये जी येईल स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन, जेव्हा ते सिडको जेव्हा नोटिफिकेशन येईल, त्याचा पण मी या चॅनलवरती व्हिडिओ बनवेल आणि वेळोवेळी तुम्हाला मी माहिती देत राहील, की आता या पुढची प्रोसेस काय. तरी तुम्ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे वेळोवेळी नोटिफिकेशन येत जातील. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन त्यानंतर तुम्हाला जिथे घर लागलं त्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला स्टॅम्प पेपर आणि रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथे जावे लागतात. स्टॅम्प पेपर, रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट हे तुम्हाला सिडको ऑफिसमध्ये देण्यात येतात. बघा, आमच्या वेळेस सिडको भवन 7वा माळा जे रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे, बेलापूर रेल्वे स्टेशनवरती, तिथे आम्हाला तिथे बोलावलं होतं. तिथे आम्हाला रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट आणि स्टॅम्प, आम्ही जी रजिस्ट्रेशनची चलन वगैरे भरलेलं होतं. तिथे गेल्यानंतर आम्हाला रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट दिले होते आणि तिथून आम्ही ज्या महानगरपालिकेच्या आतमध्ये तुम्हाला जे घर लागलेले आहेत. समजा आता काही घरे आहेत ही पनवेल महानगरपालिकेमध्ये, जशी की खारघरची घरे झाली, कळंबोलीची झाली, तळोजा झाली, पनवेलमध्ये झाली. ही पनवेल महानगरपालिकेच्या आतमध्ये तुम्हाला तिथे जाऊन मग तुम्हाला घराचं रजिस्ट्रेशन करावं लागते. आणि समजा आता हे वाशी आहे. वाशी हे आय थिंक ठाणे महानगरपालिकेच्या आतमध्ये येते. तर तुम्हाला तिथे ठाणे महानगरपालिकेचं जे असेल, तिथे जाऊन तुम्हाला घराचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि तिथून रजिस्ट्रेशन करून आल्यानंतर घराचे कागदपत्र तुम्ही दिल्यानंतर तुम्ही ज्या लोकेशन आहेत, त्या लोकेशनमध्ये जी घरं आहेत, तिथे जाऊन तुम्हाला मग घराची चाबी वगैरे मिळत असते आणि नंतर मग तुम्हाला तुमचं घर हे हँडओव्हर केलं जाते. असे हे सिडको लॉटरीमध्ये ही जी असते, ही प्रोसेस असते. असा हा सिडको लॉटरीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.